उद्धव ठाकरे आज आणि उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा. उपमुख्यमंत्री अजित पवार गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम दौऱ्यात उपस्थित राहणार. मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे आजपासून 3 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर. राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे नाशिकमध्ये बॅनर. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीची 9 मार्चला पुण्यात जाहीर सभा. शरद पवार, संजय राऊत आणि बाळासाहेब थोरात सभेला उपस्थित राहणार. टीका करण्यापलीकडे उद्धव ठाकरेंकडे दुसरं काही काम नाही. मुख्यमंत्री शिंदेंमुळेच उद्धव ठाकरे आता दौरे करायला लागलेत. रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. विकास कामं करताना रवींद्र चव्हाण जाणून बुजून त्रास देतात. रामदास कदम यांचा रवींद्र चव्हाणांवर आरोप. निलेश राणेंनंतर आता रामदास कदमांची 9 मार्चला गुहागरमध्ये जाहीर सभा. रामदास कदम काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपात वादाची ठिणगी. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विश्वास ठेवून भाजपात आलो, त्यामुळे विश्वासघात करून केसानं गळा कापण्याचं काम करू नका. रामदास कदमांचा भाजपला इशारा. त्या गटाविषयी आम्हाला काही बोलायचं नाही. केसांना गळा कापू नका हे कोणाला सांगत आहेत ते माहिती नाही, पण त्यांची केस आमच्याकडून संपलेली आहे. संजय राऊत यांची रामदास कदमांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही. आम्ही युतीत होतो त्यावेळी देखील आमच्या मनासारखं झालं नाही. आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे. संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला. नितीन गडकरींविरोधात लढण्यास काँग्रेस उमेदवार इच्छुक नसल्याचं समोर. विकास ठाकरे, अभिजित वंजारी यांचा गडकरींविरोधात लढण्यास नकार. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी भिवंडीत मध्यरात्री संकेत भोसलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. 14 फेब्रुवारीला झालेल्या मारहाणीत संकेतचा मृत्यू झाला होता. पुणे महानगरपालिकेचं 2024-25चं अंदाजपत्रक सादर होणार. अंदाजपत्रकात कोणत्या योजनांसाठी किती निधी असणार याची पुणेकरांना उत्सुकता. लोकसभा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पुणे काँग्रेसमध्ये लेटर बॉम्ब. जाहीर सभा घेऊन कोणाची किती ताकद पहा, मग उमेदवारीबाबतचा निर्णय घ्या. ज्येष्ठ नेते आबा बागुल यांचं काँग्रेस हायकमांडला पत्र. वरिष्ठांना तंबी देताच भाजप प्रचार प्रमुखाची भाषा बदलली. मावळ लोकसभेवर दावा करत भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी रवींद्र भेगडेंनी केली होती. मात्र आता महायुतीचा उमेदवार निवडून आणू असं वक्तव्य केलं. भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त राहुल गांधी नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर येणार. मालेगावमध्ये जाऊन नाना पटोलेंनी घेतला दौऱ्याचा आढावा. शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभेचा भाग असलेल्या नसरापूर इथे 9 तारखेला सभा घेणार. सभेला काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे राहणार उपस्थित. नागपूर विद्यापीठातील नमो युवा महासंमेलनावर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा आक्षेप. राजकीय कार्यक्रमाला विद्यापीठात परवानगी कशी, राज्यपाल रमेश बैस यांना लिहिलं पत्र. ठाणे जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा रद्द. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार होतं भूमिपूजन. आज सकल मराठा समाजाच्या विविध संघटनांची पत्रकार परिषद. सरकारनं 10% आरक्षण दिल्यानंतर पुढची भूमिका काय, जरांगे पाटील यांची मागणी. या संदर्भात आणि इतर विषयांवर भूमिका स्पष्ट करणार. लोकसभेची पूर्वतयारी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे तालुकास्तरीय मेळाव्याचं आयोजन. बुधवारी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. भाईंदरमध्ये शिंदे गटाविरोधात भाजपचा आज धडक मोर्चा. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या सांगण्यावरून भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्या हॉटेलची तोडफोड झाल्याचा आरोप. ठाण्यात नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत तरुणांना नोकरीच्या प्रमाणपत्रांचं वाटप. 6 वर्षांनंतरही मुंबईतील हँकॉक पुलाचं काम अपूर्णच. उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त. पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला. 10 मार्चला पंतप्रधान मोदी करणार ऑनलाईन उद्घाटन. गुळगुळीत टायर असलेल्या वाहनांना आता समृद्धी महामार्गावर बंदी. प्रत्येक एंट्री पॉइंट्सवर टायर तपासले जाणार. गेल्या 15 दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावर संगणक परिचालकांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू. शासनानं दखल घेऊन निर्णय न दिल्यानं संगणक परिचालकांमध्ये असंतोष. अमरावतीत गावाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीचा वाद विकोपाला. मोठ्या संख्येनं बौद्ध समाजातील बांधव मुंबईच्या दिशेने निघाले. डॉक्टर आंबेडकरांच्या नावाची कमान लावण्यावरून वाद. दुचाकीनं म्हशीला धडक दिल्यानं अपघात. दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू. यवतमाळच्या गणेशपूर हिवरदरा शिवारातली घटना.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचं याचिकेद्वारे आव्हान. पत्नीला उशीर झाल्यामुळे विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या आरोपीला बंगळुरूतून अटक. पत्नी विमानतळावर पोहोचेपर्यंत विमान थांबवण्यासाठी हा प्रकार केल्याचं चौकशीतून समोर. जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील झाडे तोडणे आणि बेकायदेशीर बांधकामाबद्दल उत्तराखंड सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून दणका. कोलकाता हायकोर्टाच्या आदेशानंतर तब्बल 26 तासांनी तृणमूल काँग्रेसचा निलंबित नेता शहाजान शेख याचा ताबा सीबीआयकडे. शहाजान शेख याची 12.78 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त. टीडीपी सोबत युतीची शक्यता कमी झाल्यानं आंध्र प्रदेशात भाजपकडून सर्व मतदारसंघांवर लढण्याची तयारी. कालच्या भाजपच्या बैठकीत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि छत्तीसगडवर चर्चा. लोकसभा उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसची आज नवी दिल्लीत पहिली बैठक. 100 लोकसभा जागांबाबत विचार होणार. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज गुजरातमध्ये 7 जिल्ह्यात 6 रॅली, 27 चौक सभांचं आयोजन. राहुल गांधींनी विचार करून वक्तव्य करावीत. पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार आज लंडनला जाणार. मात्र लंडनला जाण्यापूर्वी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची जागा वाटपाबाबत चर्चा करण्याची शक्यता. ईडीचा समन्स नाकारण्याबाबत ईडीकडून केजरीवालांवर दाखल याचिकेवर आज सुनावणी. केजरीवाल यांच्या पुढील समस्या वाढण्याची शक्यता. कलम 370 रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच मोदी श्रीनगरला भेट देणार. विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर कार्यक्रमात सहभाग नोंदवणार. खेलो इंडियातील पदक विजेत्यांना मिळणार सरकारी नोकरी. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम. रविचंद्र अश्विन दुसऱ्या क्रमांकावर. भारतीय खेळाडू कसोटी क्रमवारीत चमकले. यशस्वी प्रथमच टॉप 10 मध्ये दाखल. रोहित शर्माला मागे टाकलं. रोहित शर्माला 13व्या स्थानावरून 11व्या स्थानावर. धर्मशाला इथे भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय. राहुल गांधींची भारत न्याय यात्रा 12 मार्चला महाराष्ट्रात दाखल होणार. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक. अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक 2024 पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध जो बायडेन अशी होणार. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार होण्याच्या शर्यतीत असलेल्या माजी गव्हर्नर निकी हेली यांची व्हाईट हाऊसच्या शर्यतीतून माघार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.